Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 7वा पाठ खेळ आणि इतिहास हा शिकणार आहोत. या पाठाचा उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूयात आपला पाठ खेळ आणि इतिहास. मागील व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलं होतं. खेळांचे प्रकार, बैठे खेळ, मैदानी खेळ हे पाहिलं होतं. त्यानंतर खेळांच्या स्पर्धा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढील भाग. माहीत आहे का तुम्हाला, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे सुद्धा म्हटलं जायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन, जर्मनी इथे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यापूर्वी 1928 आणि 1932मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस, खेल दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे सुद्धा म्हणतात. 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. पुढचा पॉईंट आपण शिकणार आहोत, खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या-21व्या शतकात खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालं आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केलं जातं. या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा आज खूप महत्त्वाच्या आहेत. ऑलिम्पिक गेम्सची सुरुवात, प्राचीन ऑलिम्पिक गेमची सुरुवात तर खूप आधी म्हणजे प्राचीन काळात इसवी सनापूर्वी 776मध्ये झाली होती. ऑलिम्पिया या शहरात ती झाली होती. परंतु नंतर आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात इथे झाली होती 1896मध्ये. ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये वेगवेगळे देश सहभागी होतात. हे सगळे जे गेम्स आहेत, या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल या सगळ्यांमध्ये विविध देश सहभागी होतात. विविध देशाचे खेळाडू इथे सामील होतात आणि विजयी होतात, वेगवेगळे गेम्स खेळतात. नुकत्याच 31व्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. रिओ डी जानेरो, ब्राझील इथे या स्पर्धा झाल्या ऑलिम्पिकच्या. दर 4 वर्षांनी या स्पर्धा होतात ऑलिम्पिकच्या. त्यानंतर एशियाड गेम्स जे आहेत, एशियाड गेम्स म्हणजेच आशियाई स्पर्धासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. यामध्येही खूप सारे देश सहभागी होतात. ही सुद्धा स्पर्धा दर 4 वर्षांनी भरवली जाते आणि आशियातील देशादरम्यान या स्पर्धा भरवल्या जातात. आशियाई गेम्स ज्याला म्हणतात. ऑलिम्पिक्स नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजेच एशियाड गेम्स. सर्वप्रथम दिल्ली इथं 1951 साली या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. भारताची राजधानी दिल्ली इथं 1951 साली एशियाड गेम्स सर्वात पहिल्यांदा राबवल्या गेल्या होत्या. त्यानंतर ब्रिटिश राष्ट्रकुल या स्पर्धासुद्धा महत्त्वाच्या आहेत. दर 4 वर्षांनी यासुद्धा भरवल्या जातात. 1930 पासून ब्रिटिश राष्ट्रकुल स्पर्धांना सुरुवात झाली. कॉमनवेल्थ गेम्स ज्यांना आपण म्हणतो. त्यानंतर विम्बल्डनसुद्धा टेनिस खेळामधील सर्वात जुनी आणि मानाची अशी स्पर्धा आहे विम्बल्डन गेम्स. या सगळ्या स्पर्धांमधून क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी स्पर्धा भरवल्या जातात, इत्यादी खेळ खेळले जातात आणि या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणि अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केलं जातं. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. असे कितीतरी देश असतात ज्यांचे खेळाडू त्या खेळात सहभागी नसतात, परंतु ते TV वरील थेट प्रक्षेपणाद्वारे ते सामने पाहू शकतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. भारतातील प्रेक्षकांनी तर तो पाहिलाच, परंतु जगभरातील प्रेक्षकांनी सुद्धा हा सामना पाहिला. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात.
तर प्रेक्षक हे मनोरंजनासाठी सामने बघतात आणि कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्याकडे पाहतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. म्हणजे प्रत्येकाचं उद्दिष्ट हे वेगळं असतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, खेळांचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. खेळणी ही लहान मुलांच्या आवडीची गोष्ट आहे. मुख्यत्वे लहान मुलांच्या खेळाची आणि करमणुकीची साधने आहेत खेळणी म्हणजे. परंतु लहानपणीची जी खेळणी असतात ती मोठ्या वयामध्ये सुद्धा मोठ्यांनासुद्धा आकर्षक करतात. मोठेपणीसुद्धा आपल्याला ते आकर्षक वाटतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. पूर्वीच्या काळी जी खेळणी होती ती अत्यंत साधी होती. जसं की घोडागाडी, बैलगाडी अशी खेळणी उत्खननामध्ये सापडली आहेत. पूर्वीच्या काळी आत्तासारखी अशी खेळणी नसत. फक्त साधी खेळणी जसे की बाहुली, चेंडू, प्राण्यांची चित्रे यांसारखी साधी खेळणी असत. घोडागाडी, बैलगाडी अशी खेळणीसुद्धा उत्खननामध्ये सापडलेली आहेत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे काय? मातीची गाडी. अशी साधी खेळणी त्यावेळी होती. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला? कथासरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. कथासरित सागर सोमदेव यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. यामध्ये अनेक खेळ आणि त्यांचे खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर म्हणजेच बटन दाबल्यावर उंच उडत आणि काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. खेळणी आणि त्यांचा इतिहास आता आपण शिकणार आहोत. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो. तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराही आपल्याला समजतात की पूर्वीच्या काळी कशी खेळणी होती, त्यांचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. आजही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या म्हणजे सर्वच ठिकाणी लहान मुले किल्ले बनवतात. शिवाजी महाराजांचे वेगवेगळे जे किल्ले आहेत त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्यासारखेच गडकोट किल्ले मुले बनवतात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साह्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. म्हणजे आपली परंपरा यातून जपली जाते. इटलीतील पॉम्पेई या शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यामध्ये परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते. इटली हे शहर रोममध्ये आहे. तर या शहरामध्ये आणि रोम आणि भारत यांच्यामध्ये परस्पर संबंध असेल असा अनुमान आपल्याला करता येतो. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकू शकतात. म्हणजे यावरून आपल्याला कळतं की त्या काळी या दोन देशांमध्ये संबंध होते. पुढील पॉईंट आपण आता पाहणार आहोत, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. आताच्या काळामध्ये विस्तारत चाललेली ही शाखा आहे, नवीन ज्ञानशाखा आहे, ज्यामध्ये वेगवेगळे कोश, पुस्तके नव्याने तयार होत आहेत. इंटरनेटवरती सुद्धा भरपूर प्रमाणात माहिती उपलब्ध होत आहे. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. अनेक असे टी व्हीवरती चॅनल्स आहेत ज्यामध्ये स्पोर्ट्स विषयी सगळी माहिती दाखवली जाते. स्पोर्ट्स चॅनल आहेत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे.
अनेक चित्रपट खेळाडूंच्या जीवनचरित्रावर आलेले आपल्याला आढळतात. आपण कितीतरी उदाहरणं अशी पाहिली आहेत. मेरी कोम आणि दंगल ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यानंतर मिल्खा सिंग यांच्यावर निघालेला भाग मिल्खा भाग हा सिनेमा, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. वेगवेगळ्या खेळाडूंच्या जीवनचरित्रांवर आधारलेले हे चित्रपट आहेत. क्रिकेटपटू MS धोनी, त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या जीवनचरित्रांवर सुद्धा आधारलेली अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा होती. हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. मेरी कोमचा इतिहास जर सांगायचा झाला तर महिला जागतिक बॉक्सिंगमध्ये तिने 6 वेळा अजिंक्यपद मिळवले आहे आणि लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवले आहे तिने. ही मेरी कोम ही भारतीय बॉक्सिंगपटू आहे आणि वेगवेगळे सन्मान तिला मिळाले आहेत. पद्मश्री, अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तसेच पद्मभूषण या अनेक सन्मानांनी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर तिच्यावर हा चित्रपट होता मेरी कोम. आणि दंगल हा चित्रपट फोगट बहिणींवर आधारित होता. 2016 साली जो प्रदर्शित झाला. आणि मेरी कोम हा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झाला, तर दंगल हा 2016मध्ये प्रदर्शित झाला. महावीर सिंग फोगाट हे माजी भारतीय कुस्तीपटू होते आणि त्यांच्या ज्या मुली होत्या गीता फोगाट आणि बबिता फोगाट, या आपल्या मुलींना त्यांनी कुस्ती शिकवण्याचे काम केले आणि त्यावर आधारित हा चित्रपट आहे दंगल. फोगट बहिणी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर आधारित हे चित्रपट आधारलेले आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो की त्या काळचं वातावरण कसं होतं, त्यावेळेचं राहणीमान कसं होतं, भाषा कोणती होती, पेहराव काय होता, या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो. आणि या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच हे चित्रपट बनवले जातात. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत व वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. पुढे आपण शिकणार आहोत खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटत असल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच संधी क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असतात. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत लागते. तिथे त्यांची गरज असते, इतिहासाच्या जाणकारांची गरज असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या संदर्भातील लेखन आणि समीक्षा करण्यासाठी इतिहासाचे जाणकार असावे लागतात. त्यानंतर खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी, जेव्हा सामने सुरू असतात तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी, निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. असे जाणकार तिथे लागतात ज्यांना त्या खेळाची पूर्णपणे माहिती आहे, त्या खेळाचा इतिहास तसेच त्या खेळाडूंचासुद्धा इतिहास माहिती आहे. त्यांनी आजपर्यंत कोणते सामने जिंकले, त्यांनी कोणकोणते खेळ खेळले हे सगळंसुद्धा त्यांना माहिती असायला लागतं. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जेव्हा खेळ चालू असतात प्रत्यक्ष खेळ चालू असतात तेव्हाच थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला आता उपलब्ध आहे. सॅटेलाईट ब्रॉडकास्टिंगमुळे हे शक्य आहे. आणि वेगवेगळ्या ज्या वाहिन्या आहेत, वेगवेगळे चॅनल्स आहेत, ते चॅनल्स या खेळासंबंधित नोंदी ठेवत असतात. आणि खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळाशी संबंधित असणाऱ्या अनेक वाहिन्या असतात, स्पोर्ट्स चॅनल ज्यांना म्हणतात. इथेही रोजगार आपल्याला मिळतो.
त्यानंतर खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचाची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. आपण इथे व्यवसायाच्या अनेक संधी पाहत आहोत की वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी इथे उपलब्ध आहेत. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्येही खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे, ज्यामध्ये आत्ता आपण पाहिलं की खेळामध्ये व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत, व्यावसायिक संधी कोणत्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं की समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी खेळाच्या संधी उपलब्ध आहेत. समालोचक म्हणून सुद्धा संधी मिळते. आणि खेळाशी संबंधित असणाऱ्या जे चॅनल्स आहेत त्या चॅनल्समध्येही रोजगार मिळतो, कारण हे चॅनल्स 24 तास सुरू असतात. तसेच खेळाच्या स्पर्धातही पंच म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट इथे राहिलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला, क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन म्हणजे कॉमेंट्री, मराठीतून कॉमेंट्री पूर्वी बाळ ज पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. त्यांचं जे वर्णन होतं, ते जे वर्णन करत असत क्रिकेटच्या सामन्यांचं, ते इतकं छान करत असत की ते ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. म्हणजे ते खूप लक्ष देऊन ऐकत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यामुळेच हे त्यांनी केलेलं वर्णन हे अधिक रंगतदार असे. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. बाळ ज पंडित हे क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन करत असत. आकाशवाणीवरून हे समालोचन ते करत असत. समालोचन म्हणजे कॉमेंट्री. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. खेळ आणि इतिहास, ज्यामध्ये आपण पाहिलं की खेळांचं महत्त्व काय आहे, खेळांचे प्रकार कोणते आणि खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालं, केव्हा झालं, आणि खेळ आणि चित्रपट तसेच व्यवसायाच्या संधीसुद्धा या पाठामध्ये आपण अभ्यासल्या आहेत. आपल्याला हा पाठ समजलाच असेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. And thank you for watching our videos. Goodbye.